जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं कासचं पुष्प पठार आता रानहळद या फुलानं बहरू लागल्याचे चित्र पाहायला मिळते। माझ्या मागे हे जे तुम्हाला दृश्य दाखवतोय या ठिकाणी ही पूर्ण पांढरी चादर या रानहळद फुलाची आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे धुकं आणि या ठिकाणी पांढरी फुलाची चादर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक या कासच्या पुष्प पठारावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर अधूनमधून पडणारा मुसळधार पाऊस त्याचबरोबर ही धुक्याची चादर हा नैसर्गिक नजारा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक या कासच्या पुष्प पठारावर येत असतात। या ठिकाणी सध्या 2 ते 3 प्रकारची फुलं देखील उमलू लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। रानहळद असेल त्याचबरोबर वायतुरा म्हणजे सातारी तुरा हे फुल देखील उमलू लागले आहे। त्याचबरोबर अनेक वनस्पती विविध प्रकारच्या प्रजातीची फुलं या ठिकाणी उमलू लागल्याचं चित्र पाहायला मिळते। आपल्यासोबत बोलण्यासाठी वन विभागाचे या ठिकाणचे समितीचे अध्यक्ष आहेत। दादा काय सांगाल या प्रकार आता या ठिकाणी फुल देखील उमलायला लागले आहेत, पर्यटकांची पावलं या ठिकाणी हळूहळू वळू लागले आहेत, काय सांगाल नेमकं? नमस्कार। सध्या कास पठारावर समितीमार्फत अंतिम जाळी लावण्याचं अंतिम काम चालू आहे। 1 ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कास पठार पूर्णपणे फुलांनी भरलेला असेल, त्यावेळेला कास पठार आपण पर्यटकांसाठी चालू करू। आता सध्या कास पठार रानहळद हे फुल फुलल्यामुळं कास पठार पूर्णपणे पांढरं शुभ्र दिसत आहे। त्याचप्रमाणे वायतुरा हाही कास पठारावर फुललेला आहे। तर पर्यटकांनी हुल्लडबाजी न करता फुलांचा हंगाम काळामध्ये कास पठाराच्या हंगाम काळामध्ये फुलांचा आनंद घ्यावा, फुलांची नासधूस फुले तोडू नये असं समितीच्या वतीनं पर्यटकांना आवाहन करण्यात येत आहे। या ठिकाणी पर्यटकांनी नासधूस करू नये यासाठी संरक्षण जाळीचं देखील काम सुरू झालंय, कितपत ते काम आले काय सांगा? सध्या कास पठार अंतिम टप्प्यात जाळी बसवण्याचं काम जाळी लावण्याचं काम चालू आहे। 1-2-3 दिवसामध्ये अंतिम टप्प्यात पूर्णपणे जाळी लावण्याचं कास पठारला जाळी लावण्याचं काम पूर्ण होईल। एकंदरीत जर पाहिलं तर पांढरी शुभ्र चादर या ठिकाणी आता कासच्या पुष्प पठारावर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पडणारा पाऊस निसर्गाचं अद्भुत रूप पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं ही कासच्या पठाराकडे आता वळू लागल्याचे चित्र पाहायला मिळते। त्याचबरोबर वन समिती आणि वन विभागाच्या माध्यमातून पर्यटकांनी कोणत्याही फुलाची नासधूस करू नये यासाठी देखील सुरक्षित जाळी लावण्याचं काम देखील अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वन विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, कास, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.